थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकतायत आणि मनीषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत आजच्या या दिवसभरामध्ये. काल तुषार सोनोने आणि भरत मोरे यांचा आवाज आपण ऐकलात आमच्या समवेत दुपारच्या सत्रामध्ये. आफ्टर लंच नंतर अनुभवाने समृद्ध असलेले समालोचक अर्थातच संदीप गावण सर जॉईन झालेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदीप गावण सर आपलं सहर्ष स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. पहिलाच बॉल ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरले. डिक्लेरेशन झोन मध्ये 1 रन अर्जित केली जाते. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे. महाराष्ट्र समालोचन पटलावरील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजेच प्रमोदजी शेडगे आणि त्यांचा गोड आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकतात. याआधीच आपण दिग्गज समालोचक मनीषजी पाटील, अक्षयजी साटम यांचे आवाज ऐकलेत, ज्याने सुद्धा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये धावतं समालोचन केलं. क्रॉस बॅटर स्ट्रोक, अक्षय साटम तिथे आहेत आणि त्यांना ह्या चेंडूने सांगितले की प्लीज जाऊ नका. 2 धावा मिळतील. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. क्लास टायमिंग. विनीत बॉडमॅनचा खूप चांगला वापर करत असताना मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या खेळाडूची ओळख असते त्याचा बॅटिंग स्टान्स, परफेक्ट बॉलच्या सरळ रेषेमध्ये येणं आणि गोलंदाजाला रीड करणं हा एक प्लस पॉइंट असतो आणि तेच केलंय आतापर्यंत विनीतने. सिंगल डबलला महत्व देतोय. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. या बेसिकला विसरून चालणार नाहीये आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत विनीतच्या बॅटमधून आले धावा 3 2 बॉलच्या समाप्तीनंतर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं एज होतं. विकेट किपरने थोडीशी गफलत केली परंतु इथून डायरेक्ट हिट करण्याचा इरादा नेम चुकलाय. तत्पूर्वी 3 धावा तर येत आहेत. 4थ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत पहा, जिथे विकेट मिळाली असती तिथे 4 धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळाल्यात. म्हणजेच एक धाव मात्र बचावात्मक स्थितीमध्ये नाहीये. 4 धावा येतील आणि संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. सुरुवात चांगली झाली संदीप गावण सर. आणि हीच तर मजा बघायला मिळते अशा अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. बॅटिंग करताना रोहन शिलबन गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला बघतोय, तर एका बाजूला फिल्डिंग करताना एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा संघ या ठिकाणी चांगलं काम करेल काय. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत. 7 धाबा. पुढचा बॉल गोलंदाजाचा संकेत तयार. क्रॉस बॅटर स्ट्रोक पुन्हा आता मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव, 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या 8. चांगली रणनीती आतापर्यंत आखले गेले. विनीत चांगली बॅटिंग करतोय. अंडरस्टँडिंग आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे खाली झुकले नव्हते. 100% पाहायला मिळाले नाही आणि त्याचा बेनिफिट मिळाला तो महेशला आणि संघाला 10 रन. इथे सुस्ती बघायला मिळाली या अगोदरच्या चेंडूवर. आता बघूया कशा पद्धतीने रणनीती असेल बॅटिंग करताना. थोडासा शॉर्ट बॉल होता ऑन साइडलाच मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं. मनगटाच्या मदतीनं 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या पोहोचली 11 वर. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. नक्कीच संदीप गावण सर, तुमच्याकडे मी येतोय. ज्या पद्धतीने अंडरआर्म ओपन क्रिकेट जे खेळलं जातं आणि त्यावेळेला प्रोफेशनल क्रिकेटर वाट पाहतात की वाय कट्टा ही स्पर्धा कधी येते वडाळ्याची, तसंच मात्र आता या ग्रामीण भागातील खेळाडूंना आतुरतेने वाट पाहणारी जी स्पर्धा आहे ती कुमारी निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भावेश पुणेकर यांचं हे ऑर्गनायझर कसं वाटतं, हा एक्सपिरियन्स आपण कसा शेअर करतील? अगदी बरोबर. मागच्या 4 वर्षापासून या स्पर्धेशी मी जुडलं गेलोय आणि खूप चांगलं वाटत असतं या स्पर्धेमध्ये. विशेषतः अंडरआर्म क्रिकेटमध्ये मी सकाळी सुद्धा उल्लेख केला की मॅन ऑफ द सिरीज म्हणून सोन्याची अंगठी मी कधीच बघितली नाही. ही एक मोठी स्पर्धा आहे. 3 शतरक्षक बाहेर असेल. ही एक मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये एन्जॉय करतायत प्रेक्षक राजे, तर एन्जॉय करतायत. या व्यतिरिक्त समालोचक, आमचे स्कोरर, कॅमेरामॅन, त्याच्यानंतर डिजिटल स्कोर अपडेटर हे सर्वजण एन्जॉय करतात. डीजे मास्टर सुद्धा एन्जॉय करतात. एक महत्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आहे ही. चर्चा आपण करणार आहोत. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय सूरज. समोर उजव्या हाताचा बॅटर फिनिश. हा चेंडू हवेत आहे. डिक्लेरेशन झोन. 2 धावा मिळतील. 2 धावांचा इशारा आलाय. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या आता वाढताना दिसतोय. धाबा लागल्या जात आहेत त्या 13 धाबा.
एकच धाव मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. चांगली रणनीती आतापर्यंत दोन्ही बॅटरच्या द्वारे. एकच धाव येते. 12 रन झालेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावांचं पहिलं षटक पाहायला मिळालं होतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर सूरज. सूरजचा हा बॉल या वेळेला अप्रतिम चांगला फटका तर खेळलाय. लॉंग ऑफ कडे बॉल निघून जातोय. फिल्डर येईपर्यंत 3 रन्स तर पळून पूर्ण केलेत आणि पाहता पाहता गुड रनिंग बिटवीन द विकेट. ॲथलेटिक दाखवत असताना आपण पाहू शकतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्व देत आहेत. हे मात्र यावेळेला खरोखरच कौतुकास्पद पाहायला मिळते गावण सर. अगदी बरोबर, कौतुक करावं लागेल त्यांचं. या ठिकाणी चांगलं बॅटिंग लाईनअप आहे खरं तर या टीम मध्ये. मागच्या पहिल्या मॅचचं नियोजन कुठेतरी चुकलं होतं, परंतु आता तंत्रशुद्धता पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटर स्ट्रोक, मोठा फटका, चेंडूला पाठवून दिलाय स्कोर लेग रिजनच्या बाहेर. चेंडू सीमारेचे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. क्रिकेटचा फेमस चंद्रपडा गाव पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय. थँक्यू. आणि हे वाक्य खरंच आहे. चंद्रपाडा हे मात्र आपण पाहू शकतायत. क्रिकेटसाठी फेम आहे. सरळ बॅट नाही जरूर खेळला गेलाय. मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. जीवाची आकांक्षा करतायत. बॅट सुटते, परंतु मी मात्र या वेळेला माझ्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दर्शवत असताना परिपूर्ण धडपड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक एक रनसाठी काय धडपड असते याचं प्रात्यक्षिक आता महेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 24, 24 धावा. महत्वपूर्ण रन्स नुकताच मिळाले आणि पार्टनरशिप सुद्धा चांगली होताना दिसते. रोहन 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकेपाडा या संघाची आदरणीय सन्मान्य जिग्नेश दादा म्हात्रे यांचा हा संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला भावेजी पुणेकर यांचं कौतुक करावं तितकंच कमी. नुकताच वाकेपाडा विभागा आगरी सेना अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड केली त्यांचं अभिनंदन असेल. चांगली स्तुती सुमन त्यांच्यावर उधळली जात आहेत. चांगला बॉल पाहायला मिळतो की नाही. नाही, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यावेळेला व्हाईटने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. एकंदरीत 26 धावा. जिग्नेश दादा मात्र आय थिंक इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. बाबेचे पुणेकर हे आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. जिग्नेश दादा म्हात्रे एक अतिशय चांगले समाज कार्यकर्ते आहेत. इथे स्वतःचा संघ खेळताना दिसतोय. रोहन 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा आणि करता धरता आहेत त्या टीमचे. या स्पर्धेकरता सुद्धा चांगलं आर्थिक सहकार्य 55,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून झालंय. वेलकम वेलकम वेलकम. मॅच कडे आपण वळणार आहोत. 2 धाबा सहजगत्या चेंडू स्कोअरलेग क्षेत्रामध्ये गेल्यानंतर बॅटरने पूर्ण केलेत. धावसंख्येत होतोय बदल. व्हॉट हॅपन? 1 शॉट, फक्त एकच धाव असेल. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झालेली आहे 27 धाबा. पंचांसोबत कोणत्याही प्रकारचा वादविवाद करू नका. स्कोर इज 27. प्रमोदजी, अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. पंचांशी कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत आहे सुरेशच्या गोलंदाजीवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. या अगोदर ध्रुवने 11 बॉल जवळजवळ 11 ते 12 बॉल फेस केले होते. एक षटकासाठी 13 बॉल फेस केले होते. पुढचा बॉल ईश लागलं. यष्टीरक्षक कॅरी करू शकले नाही या चेंडूला. 1 धाव सहजतेने पूर्ण केलं. मला मागचं वर्ष आठवतंय. मागच्या वर्षामध्ये काय चांगला परफॉर्मन्स दिला होता सूरज या खेळाडूने. चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली होती. आता 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रोहन 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमची धावसंख्या यावेळेला चालली आहे 30 धाबा. 30 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चांगली भागीदारी झालंय. काय म्हणाल या पार्टनरशिप बद्दल? चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीने समंजसपणाचं क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट आतापर्यंत विनीत आणि महेश यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगदी उजव्या साईडला भावेजी पुणेकर साहेब यांना आपण पाहतायत. या स्पर्धेचे सर्व ॲडव्हेंचर बॉयज यांनी घेतलेली खूप चांगली मेहनत, रात्रंदिवस कष्ट या स्पर्धेला घेत असताना आपण पाहतायत. या विभागातील खऱ्या अर्थाने हा अंडरआर्म क्रिकेटचा मानाचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेला खरोखरच सॅल्यूट असेल.
म्हणून मी सकाळी उल्लेख केला होता गावण सर की कोणतीही स्पर्धा मात्र पैशाने मोठी होत नसते, ती आयोजकांच्या प्रेमामुळे आणि माणुसकीमुळे मात्र ती स्पर्धा मोठी होत असते. आणि त्यामधलं हे ताजं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं ते द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले गेले, 30 धावा. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. मृणाल यांना आपण पाहतायत, अतिशय चांगलं जोमाने काम करतायत. 10 ते 12 वर्षांच्या पलीकडे जरूर चर्चा सुरू राहील. ऑन साईडला फ्लिक केलंय परंतु फिल्डरला निवडला. ग्रेट कॅच, नो मिस्टेक, एक्सलंट फिल्डिंग, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. महेश गॉन. हिऱ्यावानी दादाचा स्वभाव आज समाज कार्यात दादाच हायलय नाव ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. थँक्यू सो मच. नुकताच माहिती मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीम करता सुद्धा पारितोषिक असेल आणि फिल्डिंग करणाऱ्या टीम करता सुद्धा पारितोषिक असेल. जिग्नेश दादा मात्रे साहेबांकडून शिवसेना युवा सेनेचे मोठे पदाधिकारी आहेत, चांगलं कार्य आपल्या या विभागामध्ये करतायत, पालघर जिल्ह्यामध्ये करतायत आणि त्यांच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि लगातार 3 षटकार जर ठोकले बॅटरने तर 1000 रुपये. फिल्डिंग करणाऱ्या टीमने लगातार 3 विकेट जर घेतले तरी सुद्धा जिग्नेश दादा मात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. थँक्यू सो मच. मनापासून आम्ही आभार मानतोय, कारण खेळाला आपण प्राधान्य देत आहेत, खेळाडूंना प्राधान्य देत आहेत, या स्पर्धेला आपण प्राधान्य देत आहेत. रोख रक्कम 55,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता जिग्नेश दादा मात्रे साहेबांनी केलंय. वळूया मॅचकडे. आता विकेट मिळवली संकेतने. नवीन बॅटर मैदानाच्या आत अनिकेत भोमटे हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. मिड ऑफ सत्रामध्ये चेंडूला वावलं. एक धाव मिळाली. एका धावनीची धाव संख्येत बदल होतोय आणि धाबा लागले जात आहेत. 31 धाबा, 1 गडी बाद. भागीदारी चांगली झाल्यानंतर तिला रोख लावलंय तिसऱ्या षटकात. हो, संकेत आला आणि संकेतने विकेट मिळवली. संकेत पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला गेला होता, परंतु त्यानंतरचं जर आपण पाहिलं तर त्याने परिवर्तन केलं. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि हेच दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. तुम्हाला बदल वारंवार करावा लागतो. 6 बॉल ते अंडरआर्म क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, व्हेरिएशन हा शब्द जर डिक्शनरीमध्ये फिट जर केला तर डेफिनेटली त्याचं फळ हे तुम्हाला सातत्याने मिळत असतं. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना आडव्या बॅटचा वापर केला आहे, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहा संदीप गावण सर, दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल खूप महत्वाचा भाग असतो जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट करता, आणि तो तालमेल यावेळेला स्पष्टपणे जाणवतोय. आणि विनीत पाटील बघा किती अतिशय चांगल्या पद्धतीने फटके खेळताना दिसत आहेत. स्वयं राखलेत. आता स्वयं त्यांचा सुटलाय आणि शतरक्षकाने आज झेल टिपलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये झेल देत विनय पाटील खेळाडू होतोय फेल. विकेटचं पतन, दुसरा धक्का. या षटकामध्ये सफलता मिळवतोय संकेत नावाचा गोलंदाज. 2 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर आहे 31 धावा. 31, 33 for 2. धावा धाव फळकावर आल्यात.
चांगली सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. 3 षटकांचा खेळ 12.33चा आतापर्यंत करंट रन रेट. 2 षटक 18 धावा आणि 2 विकेट्स मिळवल्या. संकेत या गोलंदाजाने त्याचा कोटा मात्र त्याने पूर्ण केला. आता 3 षटक उर्वरित आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच एक चांगला ॲव्हरेज जो असतो क्रिकेटच्या खेळामध्ये तो ॲव्हरेज मेंटेन केला गेलाय गावण सर. येस, चर्चा सकाळीच झाली होती की गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघ एक मजबूत संघ समजला जातो. एकवेरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा सुद्धा मजबूत संघ समजला जातोय. म्हणजेच आजच्या दिवसातील जे काही प्रिडिक्शन आहे ते आपण लावू शकत नाही. डाऊन द लेग डाबेशी सोडून जाणारा बॉल बघितलं, मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता अनिकेत भोमटेचा, ते काही जमलं नाही. वाईट बॉल आलाय. धावसंख्या एकाने पुढे जाते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा बॉल हाताळला गेलाय. आउटसाइड दी लेग स्टंप वारंवार एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेले. रुन्श 11 गावदेवी वाकीपाडा हा संघ. बघूया विनोदला आणखीन चांगला सूर सापडतो काय पुढील चेंडू टाकण्याकरिता. मिडल स्टंप वर होता, ब्लॉकहोल मध्ये चेंडू टाकला होता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेला अनिकेत भोमटेद्वारे 2 धाब्याची मदत मिळाली आणि धावसंख्या पोहोचली 41 वर. 41 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहू शकाल. आतापर्यंत 1 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज आहे विनोद. अप्रतिम चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा पाहायला मिळतो. बॅक टू द बॉलर. 2 रन्स अर्जित केल्या जातील. संकेत ॲक्युरेट फेकी करतोय. तत्पूर्वी 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रुन्श 11 गावदेवी वाकीपाडा टीम 43 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा आता गोलंदाज तयार झाला. बॅटर सुद्धा आक्रमकरित्या पुढे येतोय. कोळर टपाचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातो ऑन साईडला. 1 धाव मिळाली. आता थोडंसं लॉंग ऑन खाऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू वळत असतानाच बॅटरने सुद्धा पाठीमागे वळून या 2 धाव पूर्ण केल्यात. धावसंख्येत होते बदल. पुन्हा धावा आता लागल्या जातात 45. चांगली धावसंख्या उभारली आहे असं वाटतं आता. 45 धावा झाले. चांगली धावसंख्या आणि तेवढाच चांगला बॅटिंग ॲव्हरेज सुद्धा पाहायला मिळतो. सिंगल डबलला महत्व देत आहेत. स्ट्राईक रोटेट होते. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत. फेकी करतायत. तत्पूर्वी 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. 5 सिंगल डबलने मात्र प्रतिस्पर्धी संघावर गावणसर दडपण आणण्याचं काम करतायत. जर तुमची सायकोलॉजी चेंज करायची असेल तर तुम्हाला सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक जाणावं लागेल. ते केलं आतापर्यंत दोन्ही बॅटरने. मोठ्या भागीदारीनंतर फक्त 2च विकेट गेलेत. अजून सुद्धा हे ज्या पद्धतीने आपण म्हटलं की क्रिकेटचं बेसिक काय आहे हे तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे. ओ दॅट्स अ गुड बॉल, दॅट्स अ गुड बॉल. चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. हा डॉट बॉल. धावसंख्या धाव फलकावर 47. ऑन साईडला बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सूरज त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. 2 रन्स मिळतील. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 4 आणि प्रथम बॅटिंग करत असताना रुन्श 11 गावदेवी वाकीपाडा टीम जाऊन पोहोचते 49 वर. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर प्रेशर रिलीज कसं करायचं हे दोन्ही बॅटरने आतापर्यंत दाखवून दिलंय. त्यामध्ये सिंहाचा वाटा अनिकेत भोमटे आणि कुणाल मडकेचा आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये चर्चा जारी राहील. तत्पूर्वी आपण घेऊया डीजे ब्रेक. काय शानदार आयोजन आहे. आदरणीय सन्मान्य भावेचे पुणेकर आणि त्यांच्या साथीला द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक मोहनदादा पाटील यांची नेहमीच मदत मिळत असतं. चर्चा आपण सुरू करणार आहोत. 12.25च्या सरासरीने 49 धावा धाव फलकावर. आता नव्याने गोलंदाजी मार्गावर आलाय. पहिलाच बॉल किसनचा वाईड टाकतोय तो. अतिरिक्त धाव मिळाली आणि 50 धावा पूर्ण झाल्यात. स्कोर इज 50. 50 धावा यावेळेला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी, नेत्रदीपक कामगिरी, आतापर्यंत विलक्षण कामगिरी. सरळ बॅटचा वापर केलाय. जागेवरून खेळलेत. संकेतला बीट करत बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी 4 रन. हा माणूस भला तुल्या मनाचा लय दिलवाला. तुल्या मनाचा लय दिलवाला. तुल्या मनाचा लय दिलवाला. हे जनतेचा आहे तो मतवाला. लाखात एक नेता लाभ
काही चांगला फटका सरळ बॅटचा वापर करत बॅटर कुणाल मडके यांनी अद्यावत केला. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 54. षटक क्रमांक 5 आपण बघतायत ते म्हणजेच किसन या गोलंदाजाचं. पहिल्याच चेंडूपर्यंत जर आपण पोहोचलो तर 5 धाबा त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा तो तयार. शॉर्ट बॉल ऑन सेटला कोण काढलं जातं. एक धाव मिळाली. मिड विकेट मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. थ्रो करण्याआधी 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धाबा लागले जात आहेत 56. चौकारांची आतषबाजी, सिंगल डबलचं या वेळेला अप्रतिम मॅन. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता, पायावर जाऊन चेंडू आदळला. डॉट बॉलची सांगता होते. कमबॅक करणं जाणतो किसन. तिसऱ्या बॉलवर डॉट बॉल. संघाची धावसंख्या 56 रुन्स 11. गावदेवी वाकीपाडा टीम. आणि कुणाल मडके चांगला दांडगा अनुभव आहे त्याच्या पाठीशी. ओ स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल आणि ऊर्जा दाखवावी लागेल. ती ऊर्जा या वेळेला दिसली नाही. किसन गुड कमबॅक. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर आउटसाइड दी ऑफ स्टंप सोडून जाणारा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57 धावा. 57 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये चपळता आणि बुद्धिमत्ता याचा वापर तुम्हाला जास्त करावा लागतो, कारण क्विक क्रिकेट आहे. इथे तुम्हाला सावरण्याकरता वेळ फार कमी असतो आणि जो काही वेळ मिळेल ना त्या वेळेचा सदुपयोग करावा लागतोय. धावसंख्येत काय बदल झाले ते आपण चर्चा करूया. धावसंख्या झाली आहे ती 57 धाबा. पुढचा बॉल इन दी एअर. चेंडू हवेत आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मधून शतरक्षक पुढे आलाय. तो कोणतीच करत नाही चूक. गोलंदाजाने भागवली. ह्या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणारे धावसंख्या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 57 धावा. 57 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉल होता यार. यावेळेला लेग ग्लान्स जरूर केला गेलाय. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचली गेली. 58 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 5 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 58 धावा. अतिथी कक्षामध्ये आपण बघतायत अशोक लामटे साहेबांना, त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आहेत. नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत बापाने बीट आणि नायगाव पोलीस स्टेशनमध्ये अतिशय चांगलं पद्धतीने कार्यरत असलेले अशोक लामटे साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. नेहमीच चांगला सपोर्ट असतोय त्यांच्या सहकाऱ्यांचा सुद्धा. आणि त्यांच्यासोबत दिलीप भोईर यांचं मी कौतुक करेन. ते सुद्धा जणू काही नायगाव पोलीस स्टेशनचा हिस्सा बनलाय आणि त्यांचा सुद्धा काहीतरी आता किस्सा बनलाय. वेलकम दिलीपजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. मॅच कडे आपण वळतोय. 4 षटकं समाप्त झालेत. 5 षटकं समाप्त झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात ते 58 धाबा. चांगली सरासरी आहे का या वेळेलाही? येस ऍब्सोल्युटली. चांगली सरासरी म्हणता येईल. ज्या पद्धतीने 58 रन्स पाहायला मिळत आहेत आणि इथून आता फक्त आणि फक्त बॅटरच्या मनामध्ये माइंडमध्ये सेट केलं असेल की इथून आपल्याला मॅक्झिमम 10 ते 12, 12 ते 15 धावा जर आल्या तर रुन्स 11 गावदेवी वाकीपाडा टीमच्या गोलंदाजांना सुद्धा तेवढं चांगलं फायटिंग करण्यासाठी बळ मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय विनोद. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये अंडरआर्मचा थरार. पहिलाच बॉल फाईटच्या स्वरूपात आपण पाहतायत. मात्र खेळाडू मालामाल झाले. ओंकार तारमाळे सारखा शेरेगावचा शहापूर मधून बिलॉंग करणारा खेळाडू 30 लाखामध्ये खरेदी केला आणि त्याचं स्वप्न जे होतं ते मात्र आता कुठेतरी उघडलं त्याच्या कष्टामुळे. सहजासहजी तुम्हाला मात्र यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं आणि ते ओंकार तारमाळीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अर्थातच एक आणखीन माहिती मी देतोय. चर्चा तर होईल धावसंख्येची, परंतु त्रिपुरा या संघाच्या माध्यमातून त्यांना आमंत्रण असताना सुद्धा तो शेरेगावचा सुपुत्र त्याच्या वडिलांनी त्याला पाठवलं नाही. माझ्या मुलाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठं करायचंय आणि त्याकरता महिला बचत गटामधून 3 लाखाचं कर्ज सुद्धा उचललं होतं त्याच्या वडिलांनी. इथे मात्र विडा उचललाय धावसंख्येचा आणि जी काही आली होती पीडा, ती पीडा बाजूला केली या षटकर्णीशी. 6 धावा. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय हा खेळाडू.
क्लास टायमिंग 6 धावा. आता धावसंख्येचा जर आपण आलेख कुठपर्यंत गेले ते लक्ष केंद्रित करूया. धावसंख्या पोहोचली 72 वर. स्कोर मूव्स ऑन 72. समाज कार्यकर्ते शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी विभाग प्रमुख आदरणीय सन्मान्य जिग्नेशदादा म्हात्रे साहेबांकडून पारितोषिक जाहीर झालेत. पुढचा बॉल कोळवट टप्प्याच्या चेंडूला काढलाय खोदून आणि काऊ कॉर्नरची जागा काढली शोधून. 6 धावा, सिक्सर. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकलेत. याचाच अर्थ 1000 रुपयाचा मानकरी हा खेळाडू ठरलाय. जिग्नेश दादा म्हात्रे साहेबांकडून हे पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अनिकेत भोमटे जबरदस्त आक्रमण आणि या मैदानात वादळ घोंगावलंय अनिकेत नावाचं. ऑन साईडला 4 बॉल मध्ये अनुक्रमे 4 षटकार. क्या बात आहे अनिकेत भोमटे. सुपर बॅटिंग. आणि या वेळेला आपण पाहतायत मोनू शाहू यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतायत अतिशय बक्षिसांची खैरात केली जाते. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. काय क्लास बॅटिंग. सुपर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 84 धावा तब्बल. या वेळेला लगातार 5वा षटकार. क्लास क्लास आणि फक्त क्लास दाखवत असताना आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर अनिकेत भोमटे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 90 धावा. 12 बॉल मध्ये 41 रन. गावणसर काय म्हणतील या फलंदाजाच्या नो बाबतीत. डाऊट अचानकपणे ऊर्जा संचारल्या आणि एक चांगलं तंत्र त्याचं पाहायला मिळालं. लॉंग ऑफ, मिड विकेट, स्कोअर लेग प्रत्येक क्षेत्र त्याने निवडलं. आताचा हा पडणारा चेंडू नेमका कुठे जाईल. ओ ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय. वाईट बॉल. अजूनही संधी आहे त्याला. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि धाव फळकावर धाबा लागल्या जातात 91. प्रेशराईज झालेत. 5 बॉल मध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर जबरदस्त 5 षटकार आलेत. इतिहास रचला जाईल का. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला प्रेशराईज आणि फक्त प्रेशर या वेळेला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 92. धावसंख्या 92. 5 चेंडूंमध्ये 34 धावा धाव फळकावर जमा केलेत या षटकामध्ये. विनोद याचं हे महागडं षटक. एरवी मागच्या वर्षी गाजलेला खेळाडू आजचा या मॅच मध्ये थोडासा चुकतोय. तिथे एक चांगला बॉल होता. मिडल स्टंपवरचा चेंडू होता. बॅटचा स्पर्श जरूर झालाय आणि दरम्यान ही विकेट मिळाली. 1च धाव असेल. एका धाब्याच्या मदतीनंतर धावसंख्या धाव फळकावर लागली आहे 93 धावा आणि 94 धावसंख्येचं टार्गेट असेल. 94 रन्स रिक्वायर्ड टू विन. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अनिकेत भोमटे 13 चेंडूंमध्ये 42 धावांचं योगदान त्याने दिलंय. त्याच्या या खेळीमध्ये 5 उत्तुंग षटकार, तेही सलग, आणि 1 षटकार महेश या बॅटरने सुद्धा खेचलाय. प्रमोदजी काय म्हणाले या बॅटिंग विषयी. आता जबरदस्त फॅब्युलस बॅटिंग. टाळ्यांचा गजर केला जातोय. टाळ्यांचा कडकडाट होत असताना डगआउटच्या दिशेने आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना अनिकेत भोमटेला आपण पाहू शकलात. ऍब्सोल्युटली सुपर्ब अँड स्टनिंग इनिंग बाय अनिकेत भोमटे. संघाची धावसंख्या रुंश 11 गावदेवी वाकीपाडा या टीमची जाऊन पोहोचते. नीरज आम्हाला यावेळेला कळवतायत 93 वर 94 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. जेटीसीच्या माध्यमातून हे 5 बॉल मध्ये 5 षटकार अगदी कट करून मात्र आपण पाहतायत युट्यूबला हे 5 बॉल 5 षटकार गाजताना पाहायला मिळतील. यात ती मात्र शंका नाहीये. चहू बाजूने खेळण्याची क्षमता आणि प्रतिभावंत खेळाडू ॲबिलिटी काय असते, कॅलिबर काय असतं याचं ज्वलंत उदाहरण देणारा अनिकेत भोमटे अर्थातच मिस्टर एबी याला आपण पाहिलं. संघाची धावसंख्या 93 आणि खऱ्या अर्थानं एबी डिव्हिलियर्सची आठवण सुद्धा करून देण्याचा प्रयत्न केला अनिकेत भोमटेने उर्फ एबीला आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॅटिंग. नायगाव पोलीस स्टेशनचे आदरणीय सन्माननीय कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्व खाडे आणि म्हणूनच क्रिकेट या खेळाला सलाम आहे. चांगले फटके. ज्यांनी हायलाइट्स मिस केली असेल जेटीसी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये.
पहा गावण सर, 10 ते 15 वर्षांच्या पलीकडे जर आपण गेलो ना, तर युट्यूब नव्हतं. युट्यूब नसल्यामुळे काही खेळाडूंचं करिअर सुद्धा मात्र गमावलं गेलं. परंतु आता युट्यूब आलं आणि तिसरा डोळा उघडला, आणि तिसरा डोळा उघडल्याने प्रत्येक खेळाडू घराघरामध्ये पोहोचले गेले. हॅलो, आदरणीय सन्मान्य जिग्नेश दादा म्हात्रे साहेबांकडून जे षटकार खेचलेत त्याकरता 3,500 रुपयाचं पारितोषिक आलंय. कुणालजी, कुणाल अर्थातच नुकताच अनिकेत भोमटे यांनी लगातार 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकलेत. प्रत्येक षटकाराकरता जिग्नेश दादा म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं. लगातार 3 षटकार जर ठोकले तर जिग्नेश दादा म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपये आणि मनुषा साहेबांकडून 1,000 रुपये लगातार 3 षटकारांकरता होतोय. असे एकूण हे पारितोषिक आमच्यापर्यंत जमा केलेलं आहे. थँक्यू सो मच. 4,500 रुपयाची ही रक्कम आमच्यापर्यंत जमा आहे. मॅचकडे आपण रवाना होणार आहोत. जिंकण्याकरता टार्गेट आहे 94 या धावसंख्येचं. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर दुसऱ्या इनिंगला जसा प्रारंभ होईल तसं धावतं वर्णन या मॅचचं आपण पोचूया. ऐकूया या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अनिकेत भोमटे नावाचं वादळ पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं. आता दुसऱ्या डावाला प्रारंभ होतो. नाण्याची एक बाजू पडताळून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं फार गरजेची गोष्ट आहे. या खेळात आपण सातत्याने पाहिलंय, कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. विनोद आणि सूरज अशी जोडी. पहिलाच बॉल विशूचा वाईडच्या स्वरूपात. वाईडने सुरुवात केले. 1 रन डेफिनेटली मिळेल. एकदा नजर आपण टाकली गावण सर तर ट्रॉफीकडे. काय चमचमाती होई ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन ट्रॉफीज आहेत आणि प्रत्येकाला हवीशी अशी ट्रॉफी पाहायला मिळते. आणि म्हणूनच हे जर ट्रॉफ्यांबद्दल विचार करायचा झाला तर प्रत्येक वर्षी आदरणीय सन्माननीय निलेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज स्पॉन्सर केल्या जातात आणि यंदा सुद्धा त्यांनी एक चांगलं काम केलंय. चर्चा आपण करणार आहोत. सध्या चर्चा करूया पडणाऱ्या बॉलची. हा डॉट बॉल गेलाय. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या 1. जिंकण्याकरता 94 धावसंख्येचं टार्गेट आहे. त्यामुळेच मोठे फटके सुरुवातीपासून खेळावे लागतील बॅटरला. हो, षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालच्या दिवसात 6 षटकांमध्ये 95 धावा आपण पाहिल्या होत्या. म्हणजे धावा येत आहेत आणि ही खेळपट्टी कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. आणि एकविरा स्पोर्ट्स संघामध्ये सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत आणि हे जर 2 खेळाडू विकेटवर उभे राहिले तर मग ही चेसिंग अगदी सोपी जाऊ शकते एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला. मोठा फटका खेळायचा होता. भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता आणि ह्या चेंडूला बॅटरने मिस केलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 2. विशू वेग आहे आणि वेगेबरोबर अचूक टप्पा सुद्धा यावेळेला साध्य करतोय. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही. तर ते अंडरआर्म क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फॉरवर्ड डिफेन्स खेळला होता. 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 3 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 3 धावा. डाऊन द लेग. डावेस्ट सोडून जाणारा बॉल. कधी कधी वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये नियंत्रण सुटतं आणि नेमकं असंच इथे घडलंय. वाईट बॉल. 1 धाव अंकित होतं. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झालेत. नियंत्रण थोडंसं खालावलं गेलंय. संयम मात्र यावेळेला पाहायला मिळत नाहीये आणि त्याचाच पुरेपूर फायदा मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात धावांचा वेग वाढतोय. संयम, खऱ्या अर्थानं हा संयम आता यंदाच्या वर्षात खूप शब्द गाजला. अर्थातच आदरणीय अमोल मुजुमदार सरांकडे संयम.
जिल्ह्यामध्ये गाजतय नाव, पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव, पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. मानी नाही कुठला हो भेदभाव, साऱ्यांना आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. 5 धावा एकंदरीत फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. विशूचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. अफलातून बॉलिंग. हा बॉल यावेळेला पाहिला फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालं. विशूचं हे अतिशय हा डेंजरस स्पेल आपल्याला पाहायला मिळतो, कारण मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत आणि सिंगल डबलला फक्त महत्व दिलं. त्यामध्ये एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झाल्यानंतर बॅटने हव्या तशा एक्सपेक्टेशन यावेळेला पाहायला मिळत नाहीये. आणि म्हणूनच आता जो वाढता दबाव आहे तो वाढता दबाव कसा कमी केला जाईल, कारण उर्वरित 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 30 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 89 धाबांची आवश्यकता आहे. 30 मध्ये पाहिजेत 89 धाबा. रणनीतीमध्ये बदल तर फिल्डिंग करणाऱ्या टीम सध्या करत आहे, परंतु बॅटिंग करताना बॅटिंग लाईनअप तुमची कशी असायला पाहिजे? स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे का या टीमची? भाविश पुणेकर साहेब पुन्हा एकदा आफ्टर लंच नंतर व्यासपीठाच्या दिशेने येत असताना सकाळच्या सत्रापासून विक्रांत ठक्कर यांना आपण पाहत आहेत. चांगले आयोजक, नियोजक आणि खरी ही मेहनत मात्र ही संपूर्ण ऍडव्हेंचर बॉयज यांच्या माध्यमातून घेतली गेले. जिग्नेजी म्हात्रे साहेब या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना एक अतिशय सुंदर आणि शांत संयमी असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. दानशूर व्यक्तिमत्व. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. गॅप शोधला होता परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणानं बॉल थांबला. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते. हा ना करता करता विकेट मिळणार नाहीये. थोडासा उशीर झाला परंतु इथून 2 रन्स मिळतील. संकेत सेफ आहे पॉपिंग क्रीज मध्ये. संघाची धाव संख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. पुन्हा आपण आपली नजर जाते भावेचे पुणेकर साहेबांकडे. यांचे नुकताच अग्रिसेना नायगाव पूर्व अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अर्थातच अभिमान सुद्धा वाटतं आणि अभिनंदन त्यांचं मनापासून. अग्रिसेनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यकारिणीने श्री भावेचे पुणेकर यांची अग्रिसेना नायगाव पूर्व अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल अर्थातच त्यांचा सुद्धा आभार मानतोय. प्राऊड फील होतं या व्यक्तीबद्दल. आणि जिग्नेश दादा म्हात्रे साहेबांनी सुद्धा आता येणाऱ्या बॅटरसाठी पारितोषिक लावलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जातं. जिग्नेश दादा म्हात्रे साहेबांकडून युवासेना विभाग प्रमुख, बोईसर विधानसभा पूर्व यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं जातं. धावसंख्या धावफलकावर 9. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू खालून निघून जातोय. सबमरिंग डिलिव्हरी. गुड डिलिव्हरी. चांगला बॉल आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला. 1 धाव तर मिळाली. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या वाढली. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर तिथे तैनात होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. स्ट्रेट मिड ऑफ मधून चांगला थ्रो. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाब्याची मदत मिळाली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 12 धाबा. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सूरज आणि एका साईडला संकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज दिघ्याला आपण पाहत आहेत. दिघ्याचा हा बॉल ह्या वेळेला सूरजच्या बॅट मधून ऑन साईडला वळवले गेले. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. विनीत तत्पूर्वी 3 धावा येतील का? संकेत डेंजर एंड कडे होता. आराम के साथ 3 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 15 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमच्या. रुंश 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघाविरुद्ध अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल, फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज दिघ्या तयार. हट्टाकट्ट्या मजबूत बांधाचा खेळाडू संकेत करता. हो, या ठिकाणी डॉट बॉल येतोय. वेगवाने हे षटक सुद्धा पूर्ण होत आहे. काय चांगली चपलता पाहायला मिळाली फिल्डिंग करणाऱ्या टीमची. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत. 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू. पुन्हा एकदा आफ्टर लंच नंतर मोहनदादा पाटील व्यासपीठावर येत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे शिल्पकार मिस्टर भाविश पुणेकर
साहेबांना आपण पाहतायत. तेजस उंडरे यांना आपण पाहू शकतायत. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. संपूर्ण ऍडव्हेंचर टीम आपण या स्पर्धेचा आनंद घेत असताना आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं पुण्याच्या एकदा मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. आदरणीय सन्मान्य निलेजी म्हात्रे साहेब, कालचा स्टार, आजचा लेजंड आणि उद्याच्या पिढीचं मात्र जरूर आपण पाहतायत एक प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या बॉलवर षटकार मारण्याची किंवा कित्येक मैदानं त्यांनी गाजवली आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सचिनजी राणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष सुस्वागतम. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला बॉल जरूर होता. विशू पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं. सिंगल मेल 16 धावसंख्या. एकेरी दुहेरी धावसंख्येने फिल्डिंग करणाऱ्या टीमला काही फरक पडणार नाही, कारण लक्ष आहे 94 धावसंख्येचं. सध्या कुठेतरी बॅटिंग करणारा संघ कमी पडतोय. मोठा फटका खेळायचा होता बॅटरला, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. अशा रीतीने इथे सुद्धा एक डॉट बॉल जाताना आपल्याला दिसून येतोय. डॉट बॉल आणि संघाची धावसंख्या 16. अप्रतिम वाईट यॉर्कर होता. चेंडूला खूप सुंदर पद्धतीने स्टिअर केले गेले. एक रन, दुसरी रन सुद्धा परिपूर्ण केली गेले. तिसऱ्या रनसाठी निघालेत आणि फिके येईपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या तिहेरीने संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेले. सिंगल डबलने गावणसर प्रतिस्पर्धी संघाला काहीही फरक पडणार नाही. इथे षटकार चौकार मारावे लागतील आणि म्हणूनच मोठे फटके खेळण्याची धमक असलेला खेळाडू सूरज हा स्ट्राईक इनकडे आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खरे तर कमजोरी ओळखून चेंडू रिलीज करताना दिसतात हे गोलंदाज. 2 धावा सूरज पूर्ण करतोय. धावसंख्या पोहोचली 21 वर. अजूनही 73 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. 73 रनची अजून सुद्धा आवश्यकता. काय गोलंदाजी केले विश्वने. अप्रतिम ऑन साईडला बॅकलिपचा वापर जरूर केला होता. कुणाल मडके पुढे सरसावतोय. चांगली फेकी होईल आणि इथे मात्र विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. संकेत गॉन. स्वाभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वाभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. 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 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमच्या 22 धाबा. अजूनही जिंकण्याकरता 72 धाबांची आवश्यकता. डाऊन द लेग डावी एसटी सोडून जाणारा बॉल आहे. तिसऱ्या षटकामध्ये आणखीन एक वाईट चेंडू पडला गेलाय. धावसंख्या एकने पुढे जाते. धावसंख्या 23 धाबा 23. हा चेंडू सुद्धा वाईटच्या स्वरूपात हाताळला गेलाय. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगलं आयोजन, डोळ्याचं पारणं फिटणार असं नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. 2 रन्स कंप्लीट केले जातील. मात्र प्रतिस्पर्धी संघाला त्याचा काहीच परिणाम होणार नाही. सिंगल डबलने षटकार चौकार बचावतक स्थितीमध्ये आतापर्यंत गोलंदाजी केली गेले. 3 षटकांचा एकंदरीत खेळ ॲक्युरेट झालाय. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 68 रनची आवश्यकता आहे. 18 balls remaining and 68 run required to win. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम. 18 मध्ये 68 धावांची गरज असताना आता रुपेश मोरे याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके तर खेळावेच लागतील. गोलंदाजाने रणनीती बनवली होती आणि आता त्या रणनीतीमध्ये फसला गेलाय. आलेला बॅटर, विकेटचं पतन, लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला हा तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 26. हे भूषण पडवले जीव लग यार. हे म्हणत वर्तक दादा खंबीर. हे 9 तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. 9 तरुणांच्या प्रमोदजी, अचानकपणे आलेली ऊर्जा
ही नेमकं कारण काय असेल? कारण ऊर्जा आलंय आणि रणनीती अगदी योग्य पद्धतीने आखलंय. वाकीपाडा गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाने रंश 11 या नावाने तो ओळखला जातोय. पहा, जेव्हा मात्र एक जो करता असतो, करविता असतो, अर्थातच जिगणीजी मात्रे जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही बिंदास्त खेळा, कोणताही दबाव घेऊ नका, दबावाखाली खेळला तर कदाचित पराभवाची चव चाखायला मिळेल, परंतु इथे बिंदास्त आणि फ्री माइंड खेळतायत, त्याचा परिणाम यावेळेला आणि त्याचं यश फळ मिळतंय. आणि विशेषतः दोन्ही टीमला ते मोटिवेट करतात. दोन्ही टीम करता पारितोषिक लावले जातात. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक आहे जिग्नेश दादा मात्रे साहेबांकडून. पुन्हा तो गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. रुपेश मोरे 3 चेंडूंमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाही. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 पुढे जाते. धावफलक 27. सरळ बॅटचा वापर केलाय, फटका तर छान आहे, परंतु रवीला निवडले की काय. व्हॉट कॅच, नो मिस्टेक, एक्सलंट कॅच, फलंदाज बाद, विकेट डाऊन. वाग ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाग. ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाग. ज्याच्या नावात आहे ओ आग. थँक्यू. स्कोर इज 28. धावसंख्या 28 झाली आहे. आय थिंक पंच कॅल्क्युलेशन सगळ्या बाजूने करतायत. स्कोर बोर्ड सुद्धा हाताळतायत, दुसऱ्या बाजूला अंपायरिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करतायत. सो सुशील, तुमचं सुद्धा प्राऊड फील होत आहे. मोठा फटका खेळायचा होता. मिडल स्टंपवरचा चेंडू होता. ब्लाइंड स्ट्रोक. एकाच धावेची भर पडली. धावसंख्या पोहोचली 29 वर. आता असं वाटतं की पूर्णतः वर्चस्व, दबदबा, बोलबाला दिसतोय रुंश 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमचा. हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी गेम प्लॅनिंग केले, ट्रॅप रचलेत, त्या गेम प्लॅनिंग नुसार आतापर्यंत चांगला खेळ करतायत. कुणाल पुढे सरसावला गेला होता. रवीला असं वाटलं की कुणाल कॅच घेईल आणि कुणालला असं वाटलं की रवी बॉल रोकेल, परंतु त्यांना दोन्ही फिल्डरला बीट करत या शेवटच्या बॉलवर आला खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमची आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 61. पाटील एकटाच वाग. ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाग. स्वर्गीय जयेश घेरत खेळाडू कक्ष 2 उभारले गेले. समोरच एक मोठा कटआउट पाहायला मिळतो. कुमारी निधी मोहन पाटील, गोड कन्या मोहनदादा पाटील यांची, आणि तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आपण अनुभवतायत. यावेळेला चांगले प्रयत्न केले, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत षटकारात परावर्तित करणारा हा सुपर सिक्सर 6. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज धावसंख्या 44 या षटकाराच्या मध्ये. धावसंख्या झाली आहे ती 39. पुढचा बॉल विकेट डाऊन. त्रिफळा उद्ध्वस्त झाला बॅटरचा. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला हा 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 39 धावा. 39 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट गॉन. दीदी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. दीदी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. दीदी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपरी. दीदी दीदी हो. प्रमोशी पहिल्यांदा फलंदाजीमध्ये आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजीमध्ये बोलबाला दिसतोय रुंश 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचा. चांगले क्लास दाखवलेत आतापर्यंत. गोलंदाजाने गोलंदाजाचं काम केलंय, फलंदाजाने फलंदाजांचं काम केलंय. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका निभावल्यानंतर रिझल्ट काय असतो त्याचं मुख्य उदाहरण या संघाने जरूर दाखवून दिले गेले. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, आणि तेच केलं आतापर्यंत या संघाने. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेने सुद्धा, म्हणजे ही स्पर्धा जरी समाप्त झाली तरी सुद्धा पुढच्या वर्षाची आतुरता प्रत्येकाला लागलेली असते.
नो डाऊट खरोखरच ती आतुरता तुम्हा आम्हाला प्रत्येकालाच असते, खेळाडूंना असते, कारण या वसई तालुक्यातील एक महत्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आहे. त्याच्यानंतर आता आम्ही आमंत्रित देतोय ऋतिक ललित म्हात्रे यांना विनंती करतोय, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. एक उद्योजक आणि एक क्रिकेटपटू म्हणून त्यांना इथे आमंत्रण दिलं जाते बाबाजी पुणेकर यांच्याकडून. आमचे दोन दिग्गज समालोचक सुद्धा आलेत. एका बाजूला मनीष पाटील, अक्षयजी साटम, वेलकम वेलकम वेलकम. मॅच कडे नजरा तर असतील, परंतु जो मॅच मध्ये जी गंमत जमत हवी होती प्रेक्षकांना ती काय मिळत नाही. इथे षटकं संपले जातात ती पाच षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43-43. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 51 धाब्याची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 51. सहा बॉल आणि 51 धावांची गरज आहे. काही चांगली वापसी आहे या टुर्नामेंट्स मध्ये. लीग पद्धतीने या मॅच तुमच्या डोळ्यासमोर येत आहेत. सुरुवातीला विनर, त्याच्यानंतर लुझर, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक चेंडू होता. स्कोअरलेग क्षेत्रामध्ये हा झेल ड्रॉप झालाय. विनीत तिथे फिल्डिंग करत होता, झेल सुटलाय आणि फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाली एकच धाव. धावसंख्या 1 पुढे गेली. धावसंख्या 44. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागला. त्यात 94 धावांचं एक भलं मोठं लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना नामुष्की उडवली. सुरुवात चांगली झाली नाही. जशी सुरुवात आपण पाहिली होती प्रतिस्पर्धी संघ रुन्श 11 गावदेवी वाकीपाडा टीमची झाली होती, तशी मात्र सुरुवात काही करता आली नाही आणि त्यामुळे आता रिझल्ट जो आहे तो आपण पाहू शकतायत. रुन्श 11 गावदेवी वाकीपाडा या टीमच्या बाजूने लागताना पाहायला मिळतोय. हळूहळू विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना संघ पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. अतिशय देदीप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा, त्यामध्ये अंडरमचा हा खऱ्या अर्थानं मानाचा वर्ल्ड कप. मोठा प्रहार पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. गोलंदाज तेच सांगतायत की चांगल्या पद्धतीने हा बॉल खेळायला होता. ऑन साईडला अखेरकार मात्र एक मोठा फटका तर आलाय, परंतु डिक्लरेशन झोन मध्ये अनिकेत भोमटेने जी बॅटिंग केली ना ती क्लास पाहायला मिळाली होती. एबीच्या बॅटमधून अफलातून फटके आले. 5 उत्तुंग षटकार लगातार एका षटकामध्ये खेचले त्याने आणि त्याच्या विरुद्ध आता बॅटिंग करणं कठीण जातंय. काय घडलं बघूया. विकेट मिळाली. सो अशा रीतीने या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला हा 7वा धक्का लागलाय. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफळकर आहे ती 47 धाबा, 47 रन्स. आता मला वाटतं शेवटची जोडी असेल. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 5. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. पोलीस दलाची टीम इथे दाखल झाली आहे की नाही ती आता आम्ही वाट बघतोय. अशोक लामटे साहेब आमच्या सोबत जुडले जातीलच. सध्या विकेट मिळाली, ऑल आउट. सर्व गडी बाद झालेत एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे. रामपाल करता सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. आदरणीय सन्मान्य जिग्नेश दादा म्हात्रे आणि जिग्नेश दादांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक वितरित करण्याकरता या अतिथी कक्षामध्ये आपल्याला आमंत्रण भावेचे पुणेकर साहेब देत आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन रुन्श 11